पिल्लू किती महिन्याचं आहे, पिल्लूचं अंघोळ आणि मालिश करताना दाखव, तर उद्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी. रात्री थकल्यामुळे बेसिक असंच किचन आवरून घेतला होता, पण हॉलची अशी काही दयनीय अवस्था होती आणि तो मी कधी आवरणार हाच मोठा प्रश्न होता. झोपेतून उठल्यानंतर आधीचा अभ्यास सुरू होता, पण पिल्लू मात्र नाराज होतं कारण त्याला गावचं कोणीच दिसत नव्हतं. आधीच्या पप्पांना आणि दीदीला शेंगा निवडायला सांगितल्या होत्या, पण ते दोघं मात्र तोंड लपून बसले होते, म्हणून आधीनेच भाजी निवडायला घेतली. माझ्यामुळे आज अनुची शाळा बुडाली, कारण दिवाळीच्या सुट्टींमध्ये स्कूलचा युनिफॉर्म कुठे ठेवला तर तेच सापडत नव्हतं आणि सापडले ते सगळे एकाच ठिकाणी. अनुची इथे उद्यासाठीच्या स्कूलची तयारी सुरू होती, पण आधीचं म्हणणं असं, तू सकाळी स्कूलला गेली नाही ना, तर चला आता आपण दोघं स्कूलला जाऊया. दोघं भाऊ बहिणी खेळत होते, म्हणून मी तोपर्यंत पिल्लू बरोबर टाइम स्पेंड केला. आणि थंडी इतकी वाढली म्हणून मी पिल्लूला असं पॅक करून ठेवते, पण पिल्लूला तसं काही आवडत नाही. त्यानंतर मी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली. तितक्यात मिस्टर गरमागरम दाबेली पार्सल घेऊन आले. मुलांनी आणि मी मिळून खाल्लं आणि लगेच कोबीची भाजी आणि पोळी बनवून घेतली. सर्वांनी मिळून जेवणं केली आणि असा संपवला आजचा दिवस.